सब मिलके बोलेंगे, हाथ ऊपर करके बोलेंगे। अपने देवता के लिए बोल रहे हैं हम लोग। वीर शिरोमणि महाराणा प्रताप, वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की, महाराणा प्रताप सिंह जी की, शिव छत्रपति महाराज की जय भवानी, जय भवानी। बहुत बहुत धन्यवाद। आदरणीय मंच, यहाँ पर उपस्थित एक छोटे से गांव के अंदर के इतने अच्छे लोग, और यहाँ पे मेरे बहना और भाइयों, खरंच मोलाचं मार्गदर्शन दिलं आमदार साहेब तुम्ही। काही गोष्टीची कल्पना नसते, आणि खरोखर आज हे जे जन्मोत्सव आहे महाराणा प्रताप सिंहजींचा, हे का असायला पाहिजे, का करायला पाहिजेत, याची तुम्ही खरी आज इथं परिभाषा सांगितली। त्याच्यामुळे खरोखर या सगळ्या मंडळीच्या आणि माझ्याकडून खूप खूप धन्यवाद तुम्हाला आमदार साहेब। आमदार साहेबांनी सांगितलं हिंदुत्व टिकवायचं, कसं टिकवायचं, कशासाठी टिकवायचं आणि का टिकवायचं, सुंदर अशी परिभाषा दिली। आपले जे महान थोर पुरुष होते, पृथ्वीराज चव्हाण, दिल्लीचे हिंदवी स्वराज्याचे आखरी शासक राणा सांगा, राणा सांगा यांचं सांगायचं म्हणजे एक हात एक पाय, एक हात एक पाय एक डोळा, पण कधीच ते युद्ध हारले नाहीत असे राणा सांगा। महाराणा प्रतापांचे आजोबा राणा हमीर, त्यांचे आजोबा राणा सांगा, राणा हमीर, पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप सिंह, राणा उदय सिंह, शिव छत्रपती महाराज, राजे संभाजी यांच्या जयंत्या आपण का मनवतो, का मनवायला पाहिजेत? हिंदुत्व टिकून राहिलं पाहिजे सर। हिंदुत्व, हिंदुत्वासाठी लढले हे सर कट गए पर धड़ लड़ते रहे, यह हिंदुत्व। हेच हिंदुत्व माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंनी हे भारताच्या कोपऱ्यात घराघरामध्ये जागरूकता आणली। हे ते हिंदुत्व, हे हिंदुत्वाची शिकवण ते जोपासत असताना आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब हे वारसा घेऊन चालत आहेत। आपण पाहिलं तळागाळापर्यंत स्वतः साहेब, कोणाला सांगायची आवश्यकता नाहीये। ऍक्च्युली मी इतिहास याच्यासाठी सांगत नाहीये, प्रत्येकाला ठाऊक आहे इतिहास, पण आपण का करतोय, का करायला पाहिजेत आणि समोर याचं आपल्याला उद्बोधन काय करायला पाहिजे याच्यासाठी बोलतोय। तर एकनाथजी शिंदे साहेब आजही तळागाळापर्यंत, लोकांच्या बांधापर्यंत जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना स्वतः कार्यकर्ता बनून स्वतःच्या लोकांच्या समस्या निवारण करण्याचे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात आणि ते करून दाखवतात। आमच्या ताईंनी सांगितलं लाडक्या बहिणाचे लाडके भाऊ, आपण प्रत्येक जण त्याचा लाभ घेत आहेत, आणि मला तरी वाटते शेतकऱ्यांच्या सगळ्यात जबरदस्त विषय जे लावून धरणारे आहेत ते आजपर्यंत जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत ते एकनाथजी शिंदे झाले की नाही झाले, झाले की नाही झाले, हात वर करून सांगा, झाले की नाही झाले? जे नाही झाले मी असं समजतो की मग काहीतरी आहे गोंधळ। झाले की नाही झाले साहेब? सांगायचं तात्पर्य एकच, पक्षातलं व्यक्तिमत्व, भरपूर पक्ष आहेत, पण हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाला एखाद्या लहान मुलाला जर म्हटलं हे कोण आहे, किंवा ते टीव्ही पाहत असताना एखाद्या चॅनलवर जर ते साहेबांचं जर चित्र आलं तर ते शिंदे साहेब, शिंदे साहेब, ते शिंदे साहेब, म्हणजे लेकरापर्यंत त्यांची जागृती आहे, त्यांचं काम बोलत आहे शिंदे साहेबांचं। असे आमचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजस्थानी समुदायाला आवाहन केलं माझ्या माध्यमातून, श्यामसिंहजी तुम्हाला राजस्थान समाजाचा जितका काही समुदाय राहतो महाराष्ट्रात, त्यांच्या ज्या काही समस्या असतील
त्या समस्या निवारण करण्याकरिता मी महाराष्ट्राची जबाबदारी अध्यक्ष म्हणून तुम्हाला देतो. म्हणून या मंचाच्या माध्यमातून आमदार साहेब मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो, माझ्या राजस्थानी बांधवांना, प्रत्येक समाजचा असो, 36 पगड जाती आहेत महाराष्ट्रात, त्यांना सगळ्यांना आवाहन करतो, तुमच्या ज्या काही छोट्यातल्या छोट्या समस्या असतील, मोठ्यातल्या मोठ्या समस्या असतील, त्या समस्या निवारण करण्यासाठी आजपर्यंत त्या इतिहासात राजस्थान समाजासाठी प्लॅटफॉर्म तयार नाही केला, त्या शिंदे साहेबांनी हे प्लॅटफॉर्म तयार केला. कौतुकाची बाब आहे. आजचा हा या वेळेस इतक्या वेळ होऊ नये आपण एकाग्र चित्ताने ऐकताय, खरोखरच ही बाब म्हणजे कौतुकास्पद आहे. आमदार साहेब, या लोकांनी महाराणा प्रताप सिंहची जयंती इतक्या चांगल्या हर्षोल्लासाने म्हणत आहे. मी सर्वात अगोदर इथले आयोजक गावकरी मंडळी यांना शत धन्यवाद. वेळेचा अभाव आहे, एक फक्त उदाहरण देतो, कारण की आपण एक फार चांगलं उदाहरण मंडळींच्या समोर मांडलं, ऐकण्याजोगतं आहे, ध्यान देऊन ऐका. काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. साहेबांनी सांगितलं, आपल्या महिला, आपले मुलं, आपला आजचा युवा हा सुशिक्षित असून बेरोजगार आहे आणि तो व्यसनच्या अधीन जात आहे. मी तुम्हाला या मंचाच्या माध्यमातून सांगू शकतो, आज वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहची जयंती या निमित्त केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, खाद्यग्राम, जिल्होद्योगग्राम, म्हाडा याच्यात हजारो लाखो स्कीमा येतात. त्या स्कीमासाठी आपले जे युवा आहेत त्यांनी सरसावले पाहिजेत, त्यांनी समोर आलं पाहिजे. राजस्थान विभागाची माझ्याकडे जबाबदारी आहे. ज्या युवांना रोजगार उपलब्ध नाहीये, ज्या युवांना काही अडीअडचणी आहेत, आजचा युवा भविष्य आहे, युवा हा इतिहास रचवतो. जितके काही महापुरुष झाले त्यांनी युवा त्यांच्या वयातच इतिहास रचलेले आहेत ना. हे कडवासाचे मी कम टू द पॉइंट, सरळ पॉइंटवर येतो, कारण की इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणून मी सरळ आजची फॅक्ट सांगतो सगळ्यांना, आणि सगळ्यात महत्वाची फॅक्ट सांगून राहिलो, ध्यान देऊन ऐका. आमदार साहेब, महाराष्ट्रात रोहिंग्या समुदाय, बांगलादेशी जे आपण सांगितलं, 88 लाख महाराष्ट्रात आहेत. किती आहेत? 88 लाख. हे मी नाही सांगत, हे गुप्त विभाग सांगते. गुप्त विभाग महाराष्ट्रातलं भारताचं सरकार सांगतंय. भारतात किती आहे तुम्हाला कल्पना आहे? 88 लाख जेव्हा महाराष्ट्रात आहेत, भारतात किती आहेत? 10 कोटी आहेत साहेब, 10 कोटी. 2011-12 पासून जनगणना केली का? नाही केली साहेब. 10 कोटी साहेब, 10 कोटी असून त्यांचा रेशो ठाऊक आहे, त्यांचा प्रजननाचा रेशो. मी या मंच माध्यमातून यासाठी बोलतोय, आज जयंती आहे, त्या निमित्तानं तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे. जयंतीत आपण नेहमी म्हणतो, हार घालतो, त्यांचे अनुकरण करतो, पण नेमकं काय घडून राहिलं राज्य पातळीवर, गाव पातळीवर, आतून काय पोखरण होऊन राहिली आपल्याला? हाच तो क्षत्रिय समाज आहे ज्यांनी हिंदुत्व वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. 10 कोटी लोकांचा प्रजनन क्षमता आहे 1.9चा. 1.9. माझे मित्र सुरेश चव्हाण के सुदर्शन न्यूज चॅनलचे संपादक, आम्ही दोघांनी साहेब नागपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमात रेशो उडून आला होता, एका वर्षा अगोदर झाला, वाढला असेल. 10 कोटी रोहिंग्या आणि 30 कोटी विशिष्ट वर्ग. हे तर सगळ्यांना ठाऊक आहे, 30 कोटी आहे म्हणून त्यांची जनसंख्या आहे ना, सगळ्यांना ठाऊक. किती झाले साहेब? 40 कोटी झाले ना. आता 40 कोटीचा रेशो 1.9चा करा आणि 20 वर्षानंतर डोळे बंद करा. 20 वर्षानंतर जर थांबलं नाही, आपण आपल्या कामात मस्त हो, आपल्या खुर्चीत मस्त हो, आपल्या सरपंच साहेब आपण आपल्या कामात मस्त हो, स्वस्त हो. पण ही गोष्ट प्रत्येकाला ठाऊक नाहीये. जनजागृती होणं फार आवश्यक आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी हे जनजागृती करतोय साहेब. 40 × 9, 9 × 36, 360 कोटी. 360 कोटी होईल त्यांचे. आपला रेशो किती आहे? 100 कोटी असून हम दो हमारे दो, म्हणजे आपले किती? 200, त्याचे किती? 400. सरकार द्यायची, आमदार द्यायचे, खासदार द्यायचे. पहा, येणारा मी काळ सांगतो तुम्हाला.
सरकार द्यायचे, आमदार द्यायचे, खासदार द्यायचे, जज द्यायचे, नियम द्यायचे. आमची 100 एकरची जमीन राहील, 1 एकर 2 एकर 5 एकर राहील की नाही राहील? मंडळी कडवासाच आहे, राहील की नाही राहील? जनजागृती व्हायला हवी. माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारतात आणि महाराष्ट्रात माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपण जर येणाऱ्या काळात सहकार्य जर केलं पूर्ण ताकदीनिशी, बाकी सोडा, दोनच गोष्टी आहे. जात बचेगी तो सब बचेगा. जो अपने जात का नहीं वो अपने बाप का नहीं. समदर साहब, जो अपने जात का नहीं वो अपने बाप का नहीं, और जो बाप का नहीं तो धर्म और देश का कैसा होगा? होगा क्या? नहीं होगा. फिर पहले अपनी जात, अपना बाप, अपना देश और अपना धर्म, ये सर्वप्रथम अपना कर्तव्य है. हम लोगों को जागरूक होना बहुत जरूरी है. 400 पार अगर होते थे तो कुटुंब नियोजन आता था. कुटुंब नियोजन की वजह से हम रोक पाते थे कि नहीं पाते थे? इतना बोल के समय का अभाव है. मेरे से कुछ शब्दों में कुछ चूक भूल हो गई तो मैं सभी से माफी चाहूंगा. फिर से हम लोग वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की घोषणा देंगे और मैं मेरे शब्दों को यहीं पे विराम दूंगा. फिर से बोलिए, वीर हिंदू शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की. अरे जरा राजपूताना आवाज आना चाहिए, हिंदुत्व का आवाज आना चाहिए. सभी को बोलना चाहूंगा, दोनों हाथ ऊपर करके बोलेंगे, वीर हिंदू शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की जय भवानी, जय भवानी, छत्रपति शिवाजी महाराज की. बहुत बहुत धन्यवाद सभी का.